अहो, हा. मी काय म्हटलं, त्या दिवशी तुम्ही सांगितलं की UPSC मध्ये प्रिलिम्स एक्झाम ही आपण इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकतो, फक्त दुसऱ्या कुठल्या लँग्वेजचं ऑप्शन नाही. ठीक आहे. आता मला सांगा की यामध्ये म्हणजे प्रिलिम्समध्ये किती पेपर्स असतात आणि त्याचा पासिंग क्रायटेरिया काय आहे? बघा, प्रिलिम्स मध्ये मी मागे सांगितलं की GS1 असतो आणि सीसॅट असतो. लक्षात घ्या की GS1 हा 200 मार्क्सचा पेपर असतो. त्यामध्ये 100 क्वेश्चन्स येतात. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असतो. 2 तास. ठीक आहे. हा कट ऑफ टाईपचा पेपर आहे. याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे. त्याच्यानंतर येतो सीसॅट हा क्वालिफाईंग नेचरचा पेपर. क्वालिफाईंग नेचरचा म्हणजे याला तुम्हाला काहीही करून पास करायचं. 80 क्वेश्चन, 200 मार्क्स, 2 तास, 33% मार्क घ्यायचेच आहे. म्हणजे 66 मार्क कुठल्याही हालतीमध्ये घ्यायचे. तुम्ही वर देऊ शकता, पण 66 खाली नाही. या प्रकारे हा क्रायटेरिया आहे प्रिलिम्स आणि सीसॅटचा. ओके. म्हणजे जर आपण GS1 मध्ये पास झालो, ठीक आहे, आणि सीसॅट मध्ये आपल्याला 66च्या कमी मिळाले तर प्रिलिम्स म्हणजे सीसॅट कंपल्सरी 66 प्लस पाहिजे. अगर तुम्ही म्हणणार की मला सीसॅट मध्ये 70 मार्क्स मिळाले या 120 मार्क्स मिळाले आणि माझं कट ऑफ मध्ये नाव नाही आलं तर मी पास झाले प्रिलिम्स, तर नाही. तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये सीसॅट मध्ये क्वालिफाय करायचं आहे 33, यांनी 66च्या वर घ्यायचा प्रयत्न करायचा. 66च्या वर आले तुम्ही सीसॅट पास झाले आणि इथे कट ऑफ मध्ये तुमचा चांगला परफॉर्मन्स राहिला. कॅटेगरीनुसार कट ऑफ काय लागतो, परफॉर्मन्स अगर चांगला आहे तर तुमचं त्यामध्ये आलं, तुम्ही मेन्स साठी क्वालिफाय झालं. मग नेक्स्ट म्हणजे सीसॅटचा कट ऑफशी काही रिलेशन नाही, पण पास होणं कंपल्सरी. क्वालिफाईंग नेचरचं तुम्हाला क्वालिफाय करणं गरजेचं या पेपर. जर तुम्हाला या पेपरमध्ये जर 60 पेक्षा कमी आले, 55 आले आणि तुम्ही कट ऑफ मध्ये तुम्ही हाय रँक पण घेतला तुमच्या कॅटेगरीमध्ये, तरी सुद्धा तुम्ही फेल झाला. ओके, या प्रकारचा हा पेपर. ठीक आहे. चला, थँक्यू. करा तुमचं.